आज 15 दिवसांत पाऊस थारावलो आणि तवसर काप्या फणसाचे गरे काढला. आज म्हटला ह्याच्यावरच ताव मारूया आणि दुपारच्या वक्ताक म्हटला अळवाचा थपथपा करूया. तर त्या मामीन साफ करून घेतल्यान आणि चांगला आडाळ्यावर त्याका चिरल्यान. त्या चिरून झालेला मग चुलीवर टोप ठेवून भुतूर उकडत ठेवल्यान. एका चांगला अळवा उकडत घ्यायचा लागता. वरना कोकमा आणि हिरवी मिरची टाकल्यान आणि परत एकदा चांगला एका ढवळून घेतल्यान. नंतर वर ढाकणी ठेवून त्याच्यावर पाणी वतल्यान. आता ह्या अळू चांगला उकाडला बघा मस्तपैकी. भुतूर शेंगदाणे आणि फणसाची बियो टाकलेली होत. मग मामीन रोवळी घेतला आणि त्याका चांगला गदळला जेणेकरून त्या चांगला पातळ झाला. एक टोप घेतल्यान त्याच्यात पायलीभर तेल टाकून वरना लसूण टाकल्यान आणि ती पण चांगली तेलात भाजून घेतल्यान. लसूण भाजल्यावर जराशी हळद आणि कढीपत्तो आणि मोहरी सगळा टाकून चांगला परत एका भाजून घेतल्यान आणि उकडलेला सगळा अळू त्याच्यात वतल्यान आणि फोडणी दिल्यान. फोडणी देऊन झाल्यावर वर झाकणी ठेवून चांगला नंतर थोड्या वेळानं परत ढवळून घेतल्यान आणि वरना हवा तेवढा चवीनुसार मीठ टाकल्यान. अशा प्रकारे आपला अळूचा थपथपा तयार झाला. तुम्ही पण यावा जेवूक.